आपल्याला सगळ्यांना घटनाक्रम तर माहितीच आहे. 17 जानेवारीला परभणी शहरातनं मुंबईकडे जाण्यासाठी लॉंग मार्च निघाला. शहरातल्या अनेक म्हणजे जवळपास 10,000 अनुयायांनी निरोप दिला. आपणही सगळ्या व्यवस्थित त्याचं वार्तांकन केलं आणि लॉंग मार्च टप्प्याटप्प्याने पुढे 400 किलोमीटर नाशिक येथे गेला. या 400 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यांनीच चांगली सोय केली, पण ग्रामीण भागातल्या आंबेडकरी जनतेनं ज्यांची ऐपत नसताना जे हे नसताना सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वागत केलं आणि लॉंग मार्चचे अत्यंत खूप सारे त्रास झाले, पायाला फोड आले, कोणाला चक्र आल्या, आशिष भाईला गाडीने उडवलं, काही जण चक्कर येऊन पडले, तरी त्या अशा परिस्थितीमध्ये 400 किलोमीटरचा टप्पा लॉंग मार्चने पार केला. त्या दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर ते आणि त्यांचे दूत कायम लॉंग मार्चचे नेते कार्यकर्ते यांच्या संपर्कात होत्या आणि त्यांची भावना होती किंवा परभणी जिल्ह्यातली जी घटना आहे की अनेक वर्षानंतर परभणी जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं, त्याच्यानंतर पालकमंत्री पद मिळालं. आता मी राज्य शासनामध्ये तुमची मोठी बहीण बसलेली आहे आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते मी सोडवण्यासाठी समर्थ आहे. आपण प्रयत्न करूया. अनेकदा सगळ्या चर्चा जरी मान्य होत असल्या तरी पोलिसांच्या निलंबनावर प्रकरण आडलं होतं आणि पोलीस अधिकारी त्याच्याबद्दल ॲडॅमेंट होते की त्याच्यामध्ये आम्ही एकही पोलिसाला निलंबित करणार नाही, पोलिसाचं मॉरल वगैरे. तर आम्ही ते कोणीही ऐकलं नाही आणि मध्ये मग आपल्या परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राहिलेले आणि आता अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था अत्यंत महत्वाच्या जबाबदारीच्या पदावर राज्यात असलेले रामानंद साहेब निफाडला भेटले, सगळ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्या आणि त्यांनी पोलीस यंत्रणेला हलवलं, पुन्हा निलंबनाची मागणी मान्य केली. सगळ्यात महत्वाची मागणी पोलिसाच्या निलंबनाची आहे आणि ज्या सगळ्या लोकांच्या मनात गैरसमज निर्माण केला जातो काही कार्यकर्त्याकडून वगैरे, तर तुम्हाला मी काही गोष्टी मोकळेपणाने सांगतो. पोलीस कोठडीत जर मृत्यू झाला तर पोलीस त्याचा गुन्हा दाखल करतात आणि CID कडे तपास देतात आणि न्यायालयीन कोठडीत जर मृत्यू झाला एखाद्याचा, त्याची चौकशी जे न्यायाधीशाने न्यायालयीन कोठडी दिलेली आहे ते न्यायाधीश त्याची स्वतः चौकशी करतात. त्याच्यामध्ये कोणाचाही इंटरफेअर नसतो. आणि आता आज अशी परिस्थिती आहे की जे मेडिकल सर्टिफिकेट आहे सोमनाथ सूर्यवंशीचं, त्याला प्रोव्हिजनल आणि फायनल दोन्ही सर्टिफिकेट मध्ये पोलिसाच्या म्हणजे मारहाणीत मृत्यू झालेला आहे स्पष्ट झालेलं आहे आणि आता कोणी मारला याच्याबद्दलची न्यायालयीन चौकशी सुरू आहे आणि मला स्वतःला असा विश्वास आहे किंवा सिटिंग जज येते त्याच्यामुळे 100% ज्यांनी त्याला